चला स्टार्ट द मॅच. पंच पहिला चेंडू, दुसऱ्या फेरीतील पहिला चेंडू पाहतोय कल्पेशाला. काय डिलिव्हरी केली ती म्हणजे रंजन यांनी, विशाल यांनी. मी भीमज्योत उनवरे संघाला विनंती करतो आपला अतिरिक्त खेळाडू व्यासपीठाकडे पाठवायचा आहे. विशालचा पुढील चेंडू पुन्हा एकदा कल्पेशला काहीसा समजला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळाली, ते म्हणजे संघाचं खातं ओपन होते 1 धावेनी. मित्रांनो, संकट पाहून समोर रडायचं की लढायचं हे ज्याला कळतं ना, तोच नक्की यशस्वी शिखरे चढायला ठरतो. तोच संघर्ष करत असतो आपल्या संघासाठी. खचून मात्र चालणार नाही मित्रांनो. आपण पाहतोय तेच म्हणजे उन्नवरे आणि दाबिल या दोन्ही गावांमध्ये चाललेली लढत पाहतो. आणि क्या बात आहे, सुंदर टाकलेला चेंडू प्रशांतने सुद्धा एक सुंदर शॉट मारला होता. त्या शॉटवरती 1 धावसंख्या मिळते. मानादेवी क्रिकेट संघ फुपलवणे पुन्हा एकदा सुंदर तोच लेंथ आणि तोच दशा पूर्ण आपल्याला पाहायला मिळते विशालच्या गोलंदाजीवरती. काय गोलंदाजी करतोय विशाल तांबे. आता मात्र कल्पेश आणि प्रशांतला जी मागील पहिल्या फेरीमध्ये जी आतिषबाजी गोलंदाजी केली होती ना, तीच आता करावी लागणार आहे. हो, क्या बात आहे. जो अचूक टप्पा ठेवायचा आहे ना, तोच आपल्याला विशालच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतोय. त्यामुळेच कुठेतरी फलंदाज प्रशांतला काहीतरी समतोल बॅटिंग मध्ये होत नाहीये. क्या बात आहे. यानंतर होणारा पुढील सामना सुद्धा असेल, तो म्हणजे भीमज्योत क्रिकेट संघ दवामे वर्सेस साक्रोली क्रिकेट संघ फायटर. हो, पहिलं षटक संपुष्टात आले आणि क्या गोलंदाजी आवडली असेल तर सर्वांनीच टाळ्या वाजवायच्यात. 6 चेंडू टाकलेत विशाल तांबे आणि धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त अवघ्या 3 धावा. क्या बात आहे. यानंतर कोणता खेळाडू आपली गोलंदाजीची भूमिका बजावतो ते आपण नक्कीच पाहणार आहोत. कारण विशालने आपलं काम तर एकदम चोखपणे पार पाडलेलं आहे. अवघ्या 6 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या आहेत, त्या म्हणजे दाबिल संघाला. आणि आता कल्पेश आणि प्रशांतला आपल्या बॅटमधून उत्तर चोखपणे द्यावं लागणार आहे. येणारे 6 चेंडू आहेत आणि कितपत धावसंख्या खेचेल कल्पेश आणि प्रशांत. कारण मित्रांनो, 12 चेंडूमध्ये जवळजवळ 25 धावसंख्या जरी आपण आखली ना, तर एक सन्मानजनक स्कोर आपल्या प्रतिस्पर्धी संघाला पुरेपूर ठरलेला असतो. तसेच मी फुपलवणी क्रिकेट संघाचे कर्णधार उपस्थित आहेत आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी. तर मी सन्माननीय लक्ष्मणजी जाधव साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे सन्मान चिन्ह देऊन. पुन्हा एकदा एक फुलटच चेंडूची सांगता झाली होती. यष्टीरक्षकाला सुद्धा काही इथे समजलं नाहीये आणि पंचांचा इशारा आलाय. चौकार. मात्र फुलटच चेंडूचा काहीतरी फायदा घेतलाय कल्पेश यांनी. हे येणारे 5 चेंडू, कारण का हा 12 चेंडू मध्ये खूप धावपळीचा खेळ असतो. पुन्हा एकदा टाकलेला शॉर्ट पिच चेंडू कल्पेश फिरकावून देतोय. आपल्या बॅटवरून तो उत्तर देतोय.
पहिली ओव्हर शांततेमध्ये खेळली आणि दुसऱ्या चेंडूवरती दुसऱ्या ओव्हरचा चेंडू झलकावून दिलाय सीमारेषे पार, षटकार. चला मोठा प्रहार आलाय, पुढील चेंडू आपण पाहतो आणि हायटेस काहीच लेट मध्ये बिघाड झालाय. पंचांचा इशारा येतो वाईड, 1 बाउन्स. भीमज्योत दमामे आणि साकोळी फायटर यांचा नाणेफेकीचा कॉल होणार आहे, तर मी कृपया संदीपजी वारे साहेबांना विनंती करतो आपण नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. क्या बात आहे, सुंदर असा फटका मारला होता, एक ओव्हर थ्रो मिळाला होता, परंतु चान्स घेतला नाही कल्पेश आणि प्रशांतनी. साकोळी फायटर्स आणि भीमज्योत दमामे यानंतर पुढे सामना होणार आहे. साकोळी फायटर आपला कर्णधार कृपया व्यासपीठाकडे पाठवायचा आहे. तीन चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत आणि दाबिल संघाची धावसंख्या अद्याप तरी 16 वरती आहे. आपण पाहतोय येणारे 3 चेंडू मोठे फटके खेळणं खूप गरजेचं आहे कल्पेश याला. खूप खेळणं गरजेचं आहे, कारण का जवळजवळ 25 ते 30 धावांचं लक्ष या मैदानावरती सुद्धा अपुरं पडतं. कारण का हा मैदानात तसा आहे, जेवढे षटकार मारणार तेवढा स्कोर चेस होतो. क्या बात आहे, पुन्हा पुन्हा एकदा तोच लाईन तोच लेंथ. कल्पेशला मात्र आता शांत बसून चालणार नाहीये, कारण का अद्याप आपली धावसंख्या 16 धावेवरती रखडलेली आहे. पुन्हा पुन्हा रोहितने मारलेला चेंडू, एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय कल्पेश आणि पंचांचा या डिसिजन येतो इथे रनआउट. ओके, 2 धावा, तिसरा धावसंख्या घेताना रनआउट होतोय तो म्हणजे कल्पेश. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 धावा. 19 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे भीमज्योत उन्नवरे संघाला. आणि जो आता नाणेफेकीचा कॉल झाला तो म्हणजे भीमज्योत दमामे हा संघ नाणेफेकीचा कॉल झालेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि साकोळी फायटर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर दोन्ही संघांना विनंती आहे की हा सामना संपला की त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. भीमज्योत दमामे आणि साकोळी फायटर्स, चला सद्गुरू दाबी क्रिकेट संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे लवकरात. येणारे 12 चेंडू असतील आणि 19 धावांचं आव्हान आपण ठेवलेलं आहे ते म्हणजे भीमज्योत उन्नवरे संघावरती. मित्रांनो, असे जगावे दुनियामध्ये की आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये द्यावे संघर्षाचे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये द्यावे संघर्षाचे उत्तर. म्हणून मित्रांनो, आव्हान जरी कडवं असलं तरी संघर्ष, जिद्द आणि मेहनत ही आपल्या अंगी नेहमीच बाळगली पाहिजे. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे की पराभवाच्या दिशेकडून जिंकण्याच्या आशा निराशा
सर्व आपल्या कार्यशैलीवरती अवलंबून असतात. कृपया भीमजोत उन्हावरे आपल्याला एवढा वेळ घेता येणार नाही. आपले फलंदाज लवकरात मैदानात दाखल करायचे आहेत. भीमजोत उन्हावरे अंतिम 8 संघ आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे भीमजोत उन्हावरे, सद्गुरू क्रिकेट दाभोल, वाघजाई माता क्रिकेट संघ भिलांडेवाडी, साईनाथ क्रिकेट संघ देगाव, ओम तेलेबा साकलोळी, कालकाई कृपा फुरुस आणि भीमज्योत उन्हावरे साकलोळी फायटर. चला 12 चेंडू आणि 19 धावा. मैदानात दाखल होते विशाल तांबे आणि रोहित तांबे. मला वाटतं दोन्ही भाऊबंधू आहेत, विशाल तांबे आणि रोहित तांबे. लखन सर्जा तसं विशाल तांबे आणि रोहित तांबे एक नंबर जोडी. पाहूया येणारे 12 चेंडू, कारण मला वाटतं रोहित तांबेला ह्या मैदानाचा खूप अनुभव आहे. कारण का मागील ज्या टुर्नामेंट स्पर्धा झाल्या उन्हावरे गावाच्या त्या स्पर्धेमध्ये रोहित तांबे यांनी आपलं अर्धशतक अवघ्या 16 चेंडूमध्ये 53 धावा ठोकला होता. तो म्हणजे रोहित तांबे असा नौका खेळाडू आपण पाहतोय. तो म्हणजे भीमज्योत उन्हावरे संघामध्ये खूप सुंदर असं फलंदाजी केली होती उन्हावऱ्या प्रीमियर लीग मध्ये. खरोखर त्याला लवकरात लवकर पवेलियन मध्ये पाठवावं लागेल ते म्हणजे सद्गुरू दाभोल संघाला. पाहूया गोलंदाजीवाला दर्शनचा पहिला चेंडू कट लेक लागलेला आहे आणि विकेट किपरच्या वरतून चेंडू गेलेला आहे चौकार. सुंदर चेंडू टाकला होता परंतु नशिबाची साथ काही लाभली नाही. ती म्हणजे दर्शनला, सॉरी प्रतीकला. आज मला वाटतं दर्शन कुळे याचा आपल्याला कुठेतरी सहकार्य कमी मिळतंय सद्गुरू दाभोल संघाला. पाहूया पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहाराला 4 धावा आल्या. आता येणारे 11 चेंडू 15 धावा. आता प्रतीकचं काय नियोजन असेल आपण पाहतोय. हो, सुंदर सुंदर चेंडू टाकला होता. जर का हा चेंडू अडला असताना एकही धाव नव्हती. मात्र स्वतः दुखापत असून सुद्धा गोलंदाजी करतोय तो म्हणजे प्रतीक. टाळ्या वाजवायला पाहिजेत मित्रांनो. पहिल्याच सामन्यामध्ये प्रतीकला दुखापत झाली होती तरी सुद्धा तो मैदानावरती गोलंदाजी करतोय. दोन चेंडू 6 धावा. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे टाकेल प्रतीक. क्या बात आहे. आता मात्र विशाल काही मात्र आता ऐकत नाहीये. मला वाटतं या ओव्हरमध्येच परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे का विशालचा आणि पंचांचा इशारा असेल. ही षटकार आहे की चौकार. षटकार. ओके, धन्यवाद. या षटकारच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते 12 धावसंख्या. आता फक्त 7 धावांची आवश्यकता असेल. सुंदर एक षटकार खाऊन पुन्हा कमबॅक करणं खूप महत्वाचं असतं गोलंदाजीसाठी आणि तेच कामगिरी करतोय तो म्हणजे प्रतीक. पाहूया पुढील चेंडू प्रतीकेचा. पाहूया पुन्हा विशालने पुन्हा एकदा गगनभेदी षटकार मारला होता आणि हा चेंडू सुद्धा तसाच मारण्याचा प्रयत्न होता
परंतु क्षेत्ररक्षणमध्ये काहीच बिघाड पाहायला मिळाला आणि झेल होता, परंतु मैदानच्या काहीशा तांत्रिक बिघाडामुळे झेल घेता आला नाही. पुढील चेंडू पुन्हा त्याच दिशेने चेंडू टोलावला. इथे मात्र खेळाडू झाले दर्शक आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार. चौकार. धावसंख्या झाली पहिल्याच षटकानंतर 18. सामना बरोबरीच झालेला आहे आणि जिंकण्यासाठी फक्त 7 चेंडू 1 धावसंख्येची आवश्यकता असेल भीमज्योत उन्हवरे संघाला. चला यानंतर भीमज्योत दमावे आणि साकलोली फायटर दोन्ही संघ लगेचच तयारीत राहायचं. भीमज्योत संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. याची साकोली फायटर संघाला विनंती असेल आपण सुद्धा आपले फलंदाज त्वरित सज्ज ठेवायचे आहेत. मित्रा 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. अच्छा वेगळं पाणी होतं का, धन्यवाद. आणि पुन्हा हा मारलेला चेंडू आणि या चेंडूवरती 1 धावसंख्या मिळालेली आहे आणि या धावसंख्येने विजय प्राप्त झालाय तो म्हणजे भीमज्योत क्रिकेट संघ उन्हवरे आणि हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. भीमज्योत क्रिकेट संघ उन्हवरे खूप खूप अभिनंदन. तसेच सद्गुरू क्रिकेट दाबेल संघाचे सुद्धा खूप खूप आभार अभिनंदन. आपण या स्पर्धेमध्ये आलात सहकार्य केलं मंडळाच्या वतीने खूप खूप अभिनंदन.